पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळत त्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी केला निषेध। मेहकरमध्ये ऋषी प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा निषेध आंदोलन। मालेगाव येथील बॉम्बस्फोट घटनेनंतर तत्कालीन सरकारने हा भगवा आतंकवाद असल्याचं वक्तव्य केलं होतं। मात्र मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष सुटताच पृथ्वीराज चव्हाणांनी वेगळीच थिअरी मांडली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं। शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून मेहकर येथे पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून जोडे मारो आंदोलन करून पुतळा जाळण्यात आला। यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र तथा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश जाधव यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रज्ञासिंग साध्वी यांची जी जमानत झाली त्यांना त्यांच्यावरचे सगळे निर्दोष सुटका झाली यांच्याबद्दल व हिंदू धर्माबद्दल जो आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे। त्याचा निश्चित आम्ही आज शिवसेना, युवा सेना, आमच्या अंगीकृत संघटना या करत आहोत। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही हिंदुत्वाचे पाठराखण करत आहोत। ज्या पृथ्वीराज चव्हाणांचं नाव एका थोर हिंदू राजावर ठेवलं गेलं होतं तो आज त्याच्या नावाची व्याख्या विसरून मोहम्मद घुरीसारखं वागलेला आहे। त्यांनी जे स्टेटमेंट दिलं की सनातनी हिंदू धर्म हा एक आतंकवादी आहे, हिंदू आतंकवाद, हे जे आक्षेपार्ह हिंदू शब्दाबद्दल जे सतत पृथ्वीराज चव्हाण यांनी बोललंय त्याचा मी निश्चित करतो आणि त्यांना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी त्यांचं लवकरात लवकर नाव बदलून मोहम्मद घुरी असं नाव ठेवण्यात यावं।